घरचा वैद्य आणि घरचा तंत्रमध्ये आज आपण पुष्य नक्षत्र आणि माझे गुरु भोसले नाना त्यांचं आधी नाव उपाय सांगतील आणि आपल्याला काय वनस्पतीची आपले गुरु आपल्याला काही वनस्पतीची माहिती देणार आहेत. तरी घरामध्ये सुख समाधानी लागण्यासाठी घरामध्ये भांडणतंटा होत असेल ह्याच्यासाठी अगोदर नाना तुमचं नाव पत्ता आणि माझे गुरु आहेत म्हणून जगाला असं ओळख द्या, दाखवा, सांगा त्यांना. मी नाना भोसले कुंजीरवाडी, हो तालुका हवेली, जिल्हा पुणे. हो घरचा वैद्य हो या तंत्रामध्ये माहिती देतो. हो. झाडाची हो ते वनस्पती कुडा या नावाचं झाड आहे. हो बरोबर. आणि कोणाच्या घरामध्ये हो नवरा बायकोचे भांडण वगैरे हां काय जर चालत असेल, हो. प्रपंच व्यवस्थित चालत नसेल हो तर का हे पानं असे हो. त्या झाडासारखी पानं येते पानं बघा कशी आहे ती, आणि ह्याच्यातून चिक निघतो. ह्याच्यातून चिक निघतो. बरोबर. आणि हे जी शेंग आहे ह्या पाहिजे, हां हां ते शेंग जे आहे हां हां शेंग नर मादी असं आहे जोड का? असतो, असा खाली जोड आहे का? जोड आहे. हां बघा खाली चिटकलेली असते ना शेंग. चिटकलेली असते नर आणि मादी. हो याच्यातून फक्त थोडी ही अर्धी शेंग, एक अर्धी शेंग अर्धी थोडी. हां नवरा बायकोला दोघाला खायला द्यायची. अशी नवऱ्याला उलटी म्हणजे नर मादी उलटी द्यायची का? नर-मादी उलटी उलटी द्यायची. हां बरं. तिचं खायचं शनिवार रविवार असा दिवस, शनिवारी 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 मंगळवार द्यायचे. शनिवारी. थोडी थोडी शेंग खायला द्यायची फक्त. हा. जे माणूस आपल्याला त्रास करते अगर भांडण येण्याकारण घरात होतं आहे त्याच्यासाठी खाया दिल्यावर घरातलं भांडण सगळं सुख समाधान भांडण तंटा मिटतो सगळं. असं ह्या. बरं. जर हे बघा नानाचं एक असं म्हणणं आहे की ही जी एक शेंग आहे ही अर्धी शेंग जो माणूस मरतो तुमच्या घरातलं भांडण मिटण्यासाठी. मग आता घरी एकदम तुटायच्या कागावर आलेलं आहे की तंटा मग इतकं वाढलं आहे की भरपूर तंटा वाढला आहे, कोर्ट कचेरीपर्यंत गेलं आहे. तर ही जर खाय दिली ना तर जेवढे लवकर एक नंबर वनस्पती, एक नंबर वनस्पती भांडण तंटा मिटवण्यासाठी. दोघांची एकमेकाला मने मिळते, मन जुळते. हां हां जसे जुळले हां 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 असे मन जुळते. असं आहे का? बरं ती पलकेली एक बारकी शेंग आहे का ती? हा ही छोट आहे. हां हां हे पण काम तीच करते. हा बघा असं एक आहे. आणि चिटकलेल्या शेंगा याच्यात ना, केलेले अशा दुसऱ्या बिगर चिटकलेल्या नाहीत घ्यायच्या. नाही हो का? ही सिंगल ही नाही घ्यायची. हो का? इथं सिंगल शेंगा आहेत, सिंगल शेंगा नाहीत घ्यायच्या ना. ही नाही. हो का? इथं बिगर चिटकलेल्या आहेत शेंगा, पण आपल्याला चिटकलेल्या शेंगा घ्यायच्या आहेत मित्रांनो. तर चल मित्रांनो, आज आहे पुष्य नक्षत्र, अमावस्या आहे आणि आजची तारीख आहे 11 तारखेला आपण 12 तारीख आहे, सॉरी 12 तारखेला आपण फिरत असताना जंगलामध्ये ती आज गुरुची कृपा आपल्यावर अशी झाली की गुरु म्हणले पाठीमा तुम्हाला एक औषध सांगतो आज की जग कल्याणासाठी भांडण तंटा मिटवण्यासाठी. तर आज आपल्याला नाना भरपूर अशी माहिती देणार आहेत. आज आपण असंच फिरत जायला आहो. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार, जय हरी.